अरे बाप, डायरेक्ट आग लावली ना दादा ना पाणीपुरीला. असं कसं एकदमच मनातून पहा ना पूर्ण ब्लॉग. का म्हणता बोट्टे, कसे तुम्ही? जय शिवराय, जय महाकाल. मिनी ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. गेलो ना मग बचत बाजार एकदम माहोल मध्ये. मग आलो भाऊ इथं चुकीनं. आणि मग काय विषय, मला जायचं होतं ट्रेन्स मध्ये. आलो ना इथं टाइमपास करायला. आम्ही लहानपणी येत होतो इथं टाइमपासले. आणि मानस भाऊ म्हणे हे पाहा ना का माहोल ना रे बा, घेऊ काय? नायकीचा शूज दिसला ना मानस भाईले फर्स्ट कॉपी मध्ये. खतरनाक ना होता तो. घ्यायला आलतो कपडे आणि भलतच काही घेऊन राहिलो ना. म्हटलं चल ना बहुत लवकर. मानस भाई आणि मी गेलो ना मग ट्रेन्स मध्ये माहोल. आणि त्याला घ्यायचे होते कपडे, मला घ्यायचे होते कपडे. दिसला ना आरसा, म्हटलं काढून घ्या एकदम फोटो माहोल मध्ये. ते चालू होतं 50% ऑफ. मला वाटलं गर्दी पाहू मशीन, तर गर्दीच नाही ना होता इथं. अंका भाऊ एक एक घालणं चालू केलं ना तुमच्या भावानं एकदम माहोल मध्ये. तर कसा दिसून राहिला तुमचा भाऊ? टाका ना कमेंट मध्ये. काय तो विषय एकदम खतरनाक झाला होता. आता मानस भाईची बारी ना रे बा. मानस भाऊले तर साईजच नव्हतं येऊन राहिलंय की. अरे हे तर एकदम सेमच घेऊन घेतलं ना दादा आम्ही दोघांना. विशेष गंमत ना निघालो मग खाली बिलिंग काउंटर. खतरनाक ना दादा. मग डायरेक्ट बिल करणं चालू. आणि दादाला म्हटलं मला घेऊन राहिलो ब्लॉग मध्ये, द्या ना एखादा कुपन एक्स्ट्रा मध्ये. दादानी देऊन दिलं ना एकदम माहोल मध्ये कुपन. मग काय विषय, निघालो घराची इकडे माहोल मध्ये. मानस भाऊले म्हटलं बर्थडेची पार्टी राहिली होती ना आपली. आणि मानस भाऊने काय विषय आहे काय, चल ना म्हणे खायले. गेलो ना मग विठू माऊली मध्ये. पाणीपुरीचं नाव ऐकलं होतं. आता पिझ्झा पुरी पण निघाली ना दादा. मी म्हटलं आपणही खाऊन पाहू एकदा कशी लागते तर. आणि दादानं डायरेक्ट चीज टाकणं चालू केलं. भडकून टाकली डायरेक्ट आग मध्ये. एकदम विशेष गंभीर केलं ना ते. खाऊन पाहिजे म्हटलं कशी लागते तर एकदम माहोल. मानस भाई म्हणे एक नंबर ना. सँडविच चोरपला ना मग खाल्लं ना एकदम माहोल. पोट्टे कसा वाटलं ब्लॉग? मी करा लाईक अँड फॉलो. सध्यासाठी टाटा बाय बाय.